2 वर्ष पीजी करून इथे आल्यानंतर जेव्हा मी सेट नेटचा अभ्यास करायला लागलो, तर जेव्हा मी त्या हनुमान लायब्ररीमध्ये आलो तेव्हा नेमकी ती लायब्ररी प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि मला आठवतंय संदेश शिंदे आज आपल्या इथे आलेला नाहीये, मुंबईला आरबीआय मध्ये तो कार्यरत आहे, पण पॅरासाइट म्हणून त्या आंदोलनात सगळ्यात पुढे जी होती लोक, त्याच्यामध्ये संदेश शिंदे माझ्या बरोबर होता. आणि ते आंदोलन आम्ही यशस्वी केलं. बंद पडलेली त्यावेळेची ती लायब्ररी आम्ही सुरू केली. आपल्यातले बरेच मित्र त्यावेळेस त्या आंदोलनात होते. पुढे हा सगळा आंदोलन चळवळी याचा भाग पुढे विद्यापीठामध्ये मी नंतर एम.पी. करेपर्यंत सलग चालू राहिला. विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी त्याच्या गोष्टी आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून केल्या. विद्यार्थ्यांच्या फीज आम्ही कमी केल्या, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्सच्या मागण्या आम्ही केल्या. हे सर्व करत असताना बऱ्याच वेळा मी आजही म्हणजे पत्रकारिता केलेला असल्यामुळे मी रानडेचाही विद्यार्थी आहे. ते केलेलं असल्यामुळे विजन आयडियोलॉजी क्लिअर झाली आणि त्याच्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा